संत परंपरेचा भक्तिमय सोहळा श्री संत सोनाजी महाराज पालखीचे बावनबीर नगरीत उत्स्फूर्त स्वागत। बावनबीर येथे वारकऱ्यांसाठी स्नेहभोजन, चहापाणी व विविध सुविधांची व्यवस्था। विठ्ठल नामाच्या गजरात पालखी पंढरपूरकडे मार्गस। सत्यशोधक न्यूज चॅनेल उपसंपादक अशोक आकोटकर। संग्रामपूर तालुक्यातील संतांची पावनभूमी म्हणून ओळख असलेल्या श्री संत सोनाजी महाराज यांच्या पालखीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान सुरू असून आज 24 जून 2026 रोजी पालखीचे बावनबीर नगरीत आगमन झाले। यावेळी गावातील नागरिक, वारकरी व भाविकांनी पालखीचे जल्लोषात स्वागत करून संत परंपरेप्रती असलेली आपली श्रद्धा व्यक्त केली। पालखीच्या स्वागतासाठी बावनबीर गावात विशेष तयारी करण्यात आली होती। आकोटकार गल्लीमध्ये आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट तसेच वारकरी आणि भाविकांसाठी विविध सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती। संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता। यावेळी बावनबीर येथील प्रतिष्ठित नागरिक साईदास रामदासजी राहणे यांच्या निवासस्थानी वारकऱ्यांसाठी भव्य स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले। संतसेवा आणि वारकरी परंपरेचा आदर्श जपत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। तसेच जास्तगाव गावातील विविध मंडळे व सेवाभावी नागरिकांच्या वतीने चहा, पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली। कार्यक्रमात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले। संतसेवा आणि वारकरी परंपरेचा आदर्श जपत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। तसेच जास्तगाव गावातील विविध मंडळे व सेवाभावी नागरिकांच्या वतीने चहा, पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली। पालखीने जास्तगाव फाट्यावरील श्री मारुती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पुढील प्रवासास सुरुवात केली। वारकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी पालखीचा मुक्काम कळमखेड येथे होणार असून उद्या 25 जून 2026 रोजी मनसगाव येथे मुक्काम राहणार आहे। त्यानंतर पालखी शेगाव, खामगाव आदी ठिकाणी मुक्काम करत विठ्ठलनामाच्या गजरात आणि भक्तीच्या रंगात रंगून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार। संतांची शिकवण, समाजातील एकोपा आणि भक्तीची परंपरा जपणारा हा सोहळा भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत असून तालुक्यात पुन्हा एकदा आपल्या अतिथी देवो भव या संस्कृतीचे दर्शन घडविले आहे। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात विठुरायाच्या भेटीस निघालेल्या वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला। पाहूया काही वारकऱ्यांची मुलाखत। श्री संत सोनाजी महाराज सोनाळा यांची सोनाळा ते पंढरपूर कडचा पैदलवारी सोहळा दिनांक 23 तारखेला निघालेला असून 28 दिवसानंतर आम्ही पंढरपूरला पोहोचू। काल रात्रीचा मुक्काम टुमके येथे होता आणि आता इथं मनारडी फाट्यावर फराळ चहाची व्यवस्था झालेली आहे। आम्ही मनारडी येथील मुलं, नागरिक सर्वांनी मनारडी फाट्यावर श्री संत सोनाजी महाराज सोनाळा पायदळ दिंडी सोहळा सोनाळा ते पंढरपूर हे जात आहे। तर आम्ही फराळ पाणी, चहा पाणी, नाश्ता पाणी इथे मनारडी फाट्यावर दिले। वारकऱ्यांना फराळ पाणी दिले। ही दिंडी आमच्या मंडळातर्फे। मंडळाचं नाव काय आहे? गावकरी मंडळी मनारडी। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक बातमीला लाईक करायला विसरू नका।